रेल्वे स्थानक परिसरात बेवारस कारमधून बीपचा आवाज येत असल्याने खळबळ। धरणगाव येथील लिटल ब्लॉसम इंग्लिश मीडियम स्कूल या सीबीएसई पॅटर्न असलेल्या इंग्रजी माध्यमाच्या अत्याधुनिक आणि प्रशस्त अशा आमच्या शाळेत प्ले ग्रुप, नर्सरी, ज्युनियर केजी, सिनियर केजी तसेच पहिले ते 10वी पर्यंतच्या विद्यार्थ्यांच्या ॲडमिशन सध्या सुरू आहे। आमच्या शाळेत विद्यार्थ्यांसाठी वेगवेगळे क्लब, स्केटिंग, कराटे, फ्रेंच लँग्वेज, फोनिक्स, रोप, मलखांब, डान्स, ड्रामा अशा विविध कलागुणांना वाव दिला जातो। तर आजच भेट द्या लिटल ब्लॉसम स्कूल, धरणगाव, जिल्हा जळगाव। जळगाव रेल्वे स्थानक परिसरात बेवारस कारमधून बीपचा आवाज येत असल्याने पोलिसांच्या बॉम्ब शोधक पथकाच्याकडून तपासणी सुरू करण्यात येत असल्याने खळबळ उडाली आहे। जळगाव रेल्वे पोलीस ठाण्याच्या समोर लावण्यात आलेल्या एका बेवारस कारमधून एकसारखा बीपचा आवाज येत असल्याने या कारचा संशय बळावला असल्याने सुरक्षा यंत्रणा सज्ज झाल्या। या कारच्या तपासणीसाठी बॉम्ब शोधक पथक दाखल झाल्याने खळबळ उडाली। गेल्या 3 दिवसापासून ही कार उभी असल्याचं माहिती असून तिच्या मालकाचा शोध घेतला जातोय। रेल्वे स्टेशनला जी कार आता आपण पाहत आहात MH12 SF 1680 ही जी उभी आहे, ही कार एक महिला कॉन्स्टेबल आहेत ज्योती सुरेश साळुंके, ज्या जळगाव तालुका पोलीस स्टेशनला नेमणुकीच आहेत। त्यांनी ही कार 2 ते 3 दिवसापूर्वी या ठिकाणी पार्क करून त्या मुंबईला गेलेल्या आहेत कामानिमित्त। आवाज कसला येत होता? हां, तर तो जो आवाज येत होता त्या कारच्या मेकॅनिझममध्ये काही डिफॉल्ट झाल्याने त्याचं इंडिकेशनचा प्रॉब्लेम होऊन त्या इंडिकेशनचे ते आवाज येत होता। शोधक पथकाच्या द्वारे सुद्धा या कारची तपासणी करण्यात आली आहे। बरोबर आहे। संशय आल्याने बॉम्ब शोधक पथकालाही बोलवलं होतं, कारण सद्यस्थितीचं जे परिस्थिती पाहता काही धोका होऊ नये नागरिकांच्या जीविताला वगैरे, त्या दृष्टीने बॉम्ब शोधक पथकामार्फतही त्याची पाहणी करण्यात आलेली आहे। खात्री अंती त्यामध्ये अन्य काही आक्षेपार्ह नाही असं आढळून आलेलं आहे। जनतेला काय आव्हान करतात? जनतेला एकच आव्हान आहे की पॅनिक होऊ नका। ही जी घटना आहे ही मेकॅनिझम फॉल्ट आहे आणि याच्यामध्ये घाबरण्यासारखं काही परिस्थिती नाही। आपल्याकडं असे कोणत्याही प्रकारच्या अफवांवर विश्वास ठेवू नये। अफवांवर विश्वास ठेवण्यापूर्वी आपण कमीत कमी सदर घटनेची माहिती पोलिसांना आणि संबंधित विभागाला द्यावी, नियंत्रण कक्ष वगैरे किंवा इतरांना, जेणेकरून त्याचं त्वरित आत्ता ज्या प्रकारे पाठपुरावा करून त्याचं जे खरं खोटं करण्यात आलं ते खरं खोटं करण्यात येईल। सर, कार चालकाविरुद्ध काही कारवाई? कार चालकाने इथे नो पार्किंगमध्ये उभी केलेली आहे, त्या दृष्टीने GRP वाले त्यांच्यावर कारवाई करतील। लोकनायक न्यूज